मातंग समाज उपवर्गीकरणासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये तणाव वाढताना देखील दिसतोय। पण मित्रांनो थांबा, हा फक्त आंदोलन नाही तर एक मोठा प्रश्न पडलाय। फायदा कोणाचा आणि याच्यामध्ये तोटा कोणाचा होणार आहे? मातंग समाजाचं म्हणणं स्पष्ट आहे, आम्हाला आमचा हक्क हवाय आणि वर्षानुवर्ष मागे राहिलेल्या घटकांना त्यांचा वाटा मिळायलाच हवं असं मातंग समाजाचं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी स्पष्ट मत मांडले। पण दुसरी मित्रांनो बाजू काय सांगती, जर उपवर्गीकरण झालं तर समाजात फूट पडेल आणि जी एकतेची ताकद निर्माण झालेली ना ती ताकद कमी होईल। मग खरं कोण? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा समाज विभागला जातो ना तेव्हा लढाई आतून सुरू होते, ती म्हणजे आपापल्यात। आणि जेव्हा लढाई आतून होते ना तेव्हा फायदा कोणाचा होतो? बाहेरच्यांचा। आणि तोटा मात्र आपल्या सामान्य लोकांचा, आपल्या सगळ्यांचा। म्हणूनच आज मित्रांनो गरज आहे विरोधाची नाही तर संवादाची आहे, समजुतीची आहे। कारण शेवटी हक्क मिळवणं महत्वाचं आहे, पण एकता टिकवणं त्याहूनही महत्वाचं आहे। म्हणून मित्रांनो संघटित व्हा, एकत्र या, एकत्र येऊन बसा आणि लढाई लढा, पण असं विभागू नका। मित्रांनो तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका।